नमस्कार, मी भारती शिंदे. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. आज आपण या अद्ययावत असे स्मारक उभारलेलं आहे. या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आलेलं आहे. काय सांगायला असं? प्रथमतः या ठिकाणी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करतो. असा व्यक्ती या पृथ्वी तळावर होणे नाही आणि हे या भारतवर्षाचं भाग्य आहे की ज्यांनी सर्व अखंड देशाला एका धाग्यामध्ये जोडण्याचं काम केलं आणि ते अशक्यप्राय गोष्ट फक्त बाबासाहेबांच्यामुळे हे शक्य झालं. आज या निमित्तानं त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य असे त्यांचे भक्त म्हणा, त्यांचे अनुयायी म्हणा, त्यांच्यावरती प्रेम करणारी ही जनता देशाची ही वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, शहरांमध्ये जात असते आणि आज अभिवादन करण्यासाठी एक चांगली वास्तू, चांगलं स्मारक या निमित्तानं आज नवी मुंबईकरांना आम्ही देऊ शकलो याचा मला निश्चितच अभिमान आहे. आज तसं बघायला गेलं तर ही वास्तूच एक स्मारक आहे, पण इथे कुठलाही स्टॅच्यू नाही आहे, कुठलाही पुतळा नाही आहे. पुतळा नसलेली एक वास्तुरूपी त्यांचं स्मारक हे मला वाटत नाही कुठे असेल. या स्मारकातून अनेक लोक प्रेरणा घेतात, अनेक लोकांना इथून ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा ते प्राप्त करतात. आज आम्हीसुद्धा नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करतो की जे राज्य चांगलं व्हावं, रयतेचं राज्य व्हावं. ते नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करायचे की कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य केलं, परंतु ते रयतेचं राज्य नियमामध्ये, घटनेमध्ये, कलमांमध्ये बसवून त्याला एक आराखडा निर्माण करण्याचं कार्य हे बाबासाहेबांनी केलं. आज त्याच्याच अनुषंगानं आज नवी मुंबई त्यांना अभिवादन करते आणि त्यांनी जे काही मार्ग दिलेला आहे त्याच्यावरती आमचा प्रामाणिकपणे चालण्याचा, जाण्याचा, विचार करण्याचा आमचा प्रयत्न निश्चितपणे राहील. तसं बघायला गेलं तर हे स्मारक पूर्ण होण्याच्या अनुषंगानं अनेक विविध गोष्टींचा उल्लेख मला करावा लागेल. कारण ह्या स्मारकात जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या अनेक वेगवेगळ्या घटनांचं तुम्हाला इथे उजळणी, इथे घटना बघायला मिळतात. त्या घटनेच्या माध्यमातून 2 वर्षामध्ये याचं पूर्ण झाल्यानंतर आज बघा हजारोपेक्षा संख्येने लोक आजपर्यंत इथे त्यांना भेट देऊन गेलेले आहेत. अनेक तज्ज्ञ, अनेक साहित्यिक, अनेक लेखक, कवी, विविध प्रकारचे वैचारिक बैठक असलेली व्यक्तिमत्व या स्मारकाला भेट देऊन गेले. त्यांनी त्यांचे एकंदरीत स्मारक बघितल्यानंतर त्यांनी त्यांचे अनुभव लिखित केलेले आहेत आणि मला असं वाटतं की हेच हा स्थान आहे जिथे तुम्हाला एक शांतता मिळत असते. भविष्यामध्ये या देशाचं सार्वभौमत्व अखंड राहावं यासाठीच बाबासाहेबांचा अट्टास होता आणि ह्या स्मारकातून पुढच्या भविष्याचा चांगला इतिहास लिहिला जावा असा आमचा सर्वांचा प्रयत्न राहिला पाहिजे. तमाम नवी मुंबईकर जनतेच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो.